वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। माँ बाला सुंदरी देवी की जय। योगीजी, आपण नेमकं कुठे जात आहोत? काय आपण काटोलला चाललोय का? काटोल मार्गे जात आहो, पण कुठे जात आहो हे मी नंतर सांगेन. राजेश, यापूर्वी इथे असंख्य संत्र्याच्या बागा होत्या. आता रस्त्यामध्ये सगळ्या बागा गेल्या आणि काही बागा तर ओसाड पडलेल्या आहेत. लोकांनी आपली शेती विकून पैसे कमवले खरे, पण पैसे संपल्यावर पुढे काय? आणि राजेश, बेरोजगारी पण वाढत चालली आणि ज्याला त्याला आजच्या काळामध्ये फक्त नोकरी पाहिजे, पण एवढ्या नोकऱ्या आणायच्या कुठून? होय योगेश, काळाप्रमाणे चालायला पाहिजे. तुझं म्हणणं बरोबर आहे योगेश. पूर्वी शेती होती, रोजगार होता, खायला प्यायला काही कमी नव्हती. रोजगारही आहे, खायला प्यायला पण आहे, परिस्थिती सारखीच आहे, पण कुठे जात आहोत? आपण महागाई आहे, बेरोजगारी आहे म्हणून ओढत असतो, पण ते बरोबर नाही. तेव्हाही मार्ग होते, आताही आहे, बदलले फक्त राहणीमान. परिस्थिती तीच आहे. कोणी श्रीमंत झाला नाही, ज्यांनी जेवढे मेहनत केली त्याला तेवढं मिळालं, बाकी काही. हेच आपलं शास्त्र सांगते, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. योगेश, आपण कुठे जाते सांगितलं नाही. आपण अशा जागी जात आहोत जिथे पूर्वी लोक जात होते, आजही लोक जात आहेत. पूर्वी लोक पायी वारी करत होते, आता लोक वाहन वारी करतात. आपण कुठे जात आहे हे मी तुम्हाला नंतर सांगतो. आपण
पारटसिंगाजवळ असलेले श्री चिंतामणेश्वर गणेश मंदिरजवळ पोचलो आणि याच्याच बाजूला असलेले श्री चिंतामणेश्वर शिवमंदिर आहे, जे टेकडीवर आहे. टेकडीवर जाण्यासाठी पायी मार्ग आहे, रोड केलेला आहे. टेकडीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा पण मार्ग आहे. चला आपण पायऱ्यांनी जाऊया. हा 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 हा, किती सुंदर दृश्य दिसते टेकडीवर. खूपच छान दिसते. चला आपण मंदिरात जाऊया. चला. हा मार्ग आहे टेकडीवर टू व्हीलर फोर व्हीलरनी येण्या जाण्याचा. पण हां, थोडं सावकाश यायचं, कारण वळण जरा आडवे तिडवे आहे. जय माँ बाला सुंदरी देवी की जय. जय माँ बाला सुंदरी देवी की जय. जय माँ बाला सुंदरी देवी की जय. योगेशजी, कुठे जात आहो हे मी नंतर सांगतो म्हणत ह्या देवळात आणलं आणि मन कसं प्रसन्न करून दिलं. धन्यवाद योगेशजी. तर आपण आहोत शेंदुरजना घाट गावामध्ये. शेंदुरजना घाट हे सातपुड्याच्या पायथ्याशी दंडकारण्यामध्ये आहे. शेंदुरजना घाट हे वरुड तालुका आणि अमरावती जिल्ह्यामध्ये आहे. आणि या गावाची खासियत अशी आहे की या गावामध्ये मा बालासुंदरी देवीचं देवस्थान आहे. मा बालासुंदरी देवीच्या देवस्थानामुळेच या गावाचं नाव शेंदुरजना घाट असं पडलेलं आहे. मा बालासुंदरीचं सुंदरजना घाट करता करता ते शेंदुरजना घाट झालं. आणि या एरियाचं नाव सुद्धा बालापेठ हे मा बालासुंदरी देवीच्याच नावामुळे पडलेलं आहे. मा बालासुंदरी देवीचं अस्तित्व असं म्हणतात की 1200 वर्ष जुनं आहे. अशी आख्यायिका आहे की ही मा बालासुंदरी हे वैष्णोदेवी जी आहे तिचं बालरूप आहे. आणि मा बालासुंदरीचे जे भक्त होते ते गायकवाड म्हणून ते भुयारी मार्गाने यायचे आणि ते इथे मा बालासुंदरीची भक्ती करायचे, पूजा करायचे आणि निघून जायचे. कारण त्यावेळी जे राज्य होतं ते ब्रिटिशांचं राज्य होतं आणि पूजा करायला बंदी होती. आणि नंतर मग त्यांना सुद्धा इंग्रजांनी पकडलं आणि त्यांची पत्नी सती गेली. त्या सती मायचं सुद्धा मंदिर इथे बाजूलाच आहे. आणि तुम्हाला माहीतच असेल की कौंडिण्यपूर सुद्धा आपल्या ह्याच विदर्भ प्रांतात आहे. तर असे हे मा बालासुंदरी देवस्थान इथे प्रख्यात आहे पूर्ण अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा. आणि मित्रांनो, हे भारतातील 7 शक्तिपीठांपैकी 6वं एक शक्तिपीठ आहे आणि इथे शक्तीची आराधना केली जाते. इथे वर्षातून 2 वेळा
महाशक्ती जी बालासुंदरी देवी आहे हिची यात्रा भरते आणि इथे घट असतो आणि इथे ज्योत लागलेली असते. ती 9 दिवस पर्यंत ज्योत असते आणि मग तिची विसर्जन होते. तर ते दोन जे नवरात्र असतात, एक चैत्र नवरात्र आणि एक अश्विन नवरात्र, अशी 2 नवरात्रामध्ये इथे यात्रा भरते आणि आजूबाजूच्या परिसरातले सगळे लोक इथे यात्रेमध्ये सामील होतात आणि देवीजवळ पूजा करायला येतात. मा बालासुंदरी ही स्वयंभू आहे आणि तिचं आधी मंदिर जे आहे ते मातीचं होतं आणि मातीच्याच भिंतीचा परकोट होता आणि इथे जे नागी लोक भारतभर भ्रमण करायचे ते इथे येऊन आश्रय घ्यायचे आणि त्यांना मालपुळ्याचा प्रसाद माता राणी स्वतः द्यायची. तुम्हाला इथे ना नागे लोकांच्या समाध्या पण एक प्रमाण म्हणून दिसतील आणि शेवटचे जे नागे होते ते भैरव बाबा भैरवपुरी जे नागे आहेत त्यांची सुद्धा समाधी इथे आहे. त्यांची सुद्धा लोक इथे पूजा अर्चना करतात. जेव्हा माता राणीचे दर्शन झाल्यावर त्यांच्या समाधीवर जाऊन त्यांना सुद्धा पूजतात. सर, मी विलास गुल्लाने या बालासुंदरी देवीच्या दीपमाळबद्दल माहिती देत आहे. ही दीपमाळ खूप अतिप्राचीन असून प्रत्येक दोन्ही नवरात्रात तिला प्रज्वलित केल्या जात होती आणि इथल्या प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळेस आम्ही इथं सगळेजण कार्यकर्ते हजर राहतो. इथे खूप पुरातन अशा समाध्या आहे पुजाऱ्यांच्या. मी सुनील तुजारे, चंद्रना घाट. मी इथे कमी जास्त 18 वर्षापासून येत आहे. हे माताराणीचं मंदिर जे आहे ते खूप अति प्राचीन आहे. इथे दीपमाळ आधी प्रज्वलित होत होती, आता ते काही कालांतरापासून बंद आहे. या देवीच्या मंदिरात दोन्ही नवरात्र खूप मोठ्या थाटामाटात केले जातात. चैत्र नवरात्र इथं खूप मोठी यात्रा भरली जाते या देवीच्या नावावरून. इथे पुन्हा अति आपल्याला प्राचीन पाहायचं म्हणजे खूप पुरातन समाध्या पण अस्तित्वात आहे. ते आपल्याला इथे इतिहासकालीन वारसा असल्याचं सिद्ध करून दाखवतात. ही आई जगदंबा ही खूप चमत्कारी आहे. हिचे चमत्कार पण भरपूर होतात. लोकांना ते नवसाला पावणारी देवी आहे. हे इतिहासकालीन समाधी आहे. हे पण आपल्याला दिसतातच आहे. खूप पुराणी आहे. त्याच्यानंतर ही समाधी आहे, त्यानंतर ही पण समाधी आहे. ह्या अशा इथे 8-9 समाध्या होत्या. आता शेवटची आहे जे महंत होऊन गेले इतके पुजारी महादेवरावजी गिरी, ते यांची समाधी इथे आहे. त्यांचं हे मेघदंबरी इथे त्यांची तयार झालेली आहे. या मेघदंबरीमध्ये त्यांची समाधी दिसत आहे आपल्याला. त्यांची पत्नी पण लीलाबाई पुरी, त्यांची पण इथे समाधी आहे. ते तुम्हाला दिसतात आहे. या आधीची एक पुन्हा समाधी आहे जे महंत होऊन गेले आहेत. ते इकडे बाजूलाच आहे. त्यांचा पण जीर्णोद्धार झाला आहे त्यांच्या समाधीचा. ते अजून ही जे इथले शेवटचे महंत महादेवराव रतनगिरी गोसाई यांना 1935 मध्ये इंग्रजकालीन कलेक्टरनी पुजारी पदाची सनद दिली. तेव्हापासून त्यांनी इथला पुजारी पदाचा कार्यभार सांभाळला आणि मला 1990 मध्ये ते मरण पावले. ही जी समाधी दिसत आहे हे भैरवपुरी महाराज यांची समाधी आहे. आणि यांचा जन्म तर मला माहित नाही, पण कमी जास्त 90 वर्षाचं आयुष्य त्यांचं इथं होतं. तर त्यांची समाधी ही 27/9/1906 साली ही समाधी झाली आहे त्यांची. अनंतात विलीन झाले त्या दिवशी ते.
आणि त्यांचं वैशिष्ट्य असं का ते जेव्हा या गावात फिरायला जात होते तर खूप पावसाळा असायचा, तर त्यांना गावात आमंत्रित केलं जात होतं सणाच्या दिवशी जेवण करायसाठी. समजा पोळ्याचा सण आहे तर त्या दिवशी नदीला खूप भरभरून पूर राहायचा. नदीला जुनी ते न जाऊ असल्या कारणानं तिथं जुनी पुलं वगैरे नसल्या कारणानं त्यांना त्या पुरातून जावं लागत होतं. पण त्यांच्यावर आईची एवढी कृपा होती का ते जेव्हा पुरातून जात होते त्यावेळेस त्यांना नद ही रस्त्यात येत होती, त्यांच्या वस्त्राला सुद्धा पाणी सुद्धा स्पर्श करत नव्हतं. त्यांचं म्हणून होऊन गेले ते इथं, आणि देवीचे खूप मोठे भक्त होते. आणि त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा त्यांचा वारसा नंतर गंगारामपुरी यांच्याकडे सोपविला होता. ते अंतागिरी ह्याच्या एक दिवस आधी म्हणजे 26/9/1905 त्यांनी मृत्यू प्रमाणपत्र त्यांचे योगेशपुरी आणि त्यांची मुलगी शांताबाई यांच्या नावाने दिले होते. त्यांचा नंतर कारभार त्यांनी पाहिला. नंतर हे काही कालांतराने इथचा कारभार हा लोप पावला. आता आपल्याला दिसत आहे का इथचं खूप मोठं अस्तित्व आधी खूप होतं इतिहासकालीन, पण आता हे लोप पावल्यामुळं आपल्याला खूप मोठं पाहायला मिळत नाही. पण आजही जुनी वंश परंपरा इथे कायम आहे आणि इथे खूप मोठ्या यात्रा वगैरे सर्व उत्सव चालूच आहे. आता वर्षातून कमी जास्त 7 ते 8 उत्सव तर आपल्या मंदिरात होत असतात. तिथं खूप मोठे लोक दर्शनाला येत असतात. कमी जास्त दसरा आहे, नवरात्राला गावातील एकही घरी न राहता सर्वजण देवीच्या दर्शनाला येतात. हनुमान जयंतीच्या दिवशी जेव्हा उत्सव असते त्यावेळेस खूप मोठा इथं लंगर लागतो. या लंगरमध्ये गावातली सर्व जनता इथं जनताच नाही, पूर्ण भावी भक्तच नाही तर परिसरातली खूप लोक इथं दर्शनाची गर्दी करतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. इथे पुन्हा दर 5 वर्षांनी पंचवार्षिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, तो म्हणजे देवी भागवताचा. खूप दूर दूरचे ते देवी भागवताचार्य बोलावले जात असतात. मोठमोठे उत्सव इथं असतात. वर्षभर पुन्हा उत्सव चालूच असतात. रामनवमी उत्सव आहे, महाशिवरात्री उत्सव आहे, दुर्गा नवरात्र, शिवजयंती उत्सव आहे. असे बरेच म्हणजे आपले सनातन धर्माचे जे उत्सव आहेत ते सर्व उत्सव इथं पार पडले जातात.